मस्त अशी कुरकुरीत स्वीटकॉर्नची भजी. तर तुम्हाला मी ह्याची रेसिपी सांगते. छान असे मस्त लागतात. काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली तर स्वीटकॉर्नची भजी बनवा, खूपच छान लागतात. तर मी छान मस्त असे धुवून घेतलेले स्वीटकॉर्न आहेत, ते मिक्सरमधून मी बारीक करणार. जास्त बारीक करून घ्यायचं नाही, कारण जास्त बारीक केले की ते नरम पडतात. थोडेसे ओबडधोबड बारीक करून घ्यायचे. तर बघा मी असे बारीक करून घेतले. मग ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. पूर्ण अजून एकदा मी मिक्सरला दुसऱ्या अजून घेऊन बारीक केलेले आहेत. छान असे काढून झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये मी ओवा हा चोळून टाकायचा, कारण त्याच्यानं छान टेस्ट येते. धनापूड, जिरापूड, थोडं गरम मसाला घेतलेला आहे, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. मग हे आणि आता ह्याच्यात कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि मी त्याच्यात मिरचीचा ठेचा पण टाकलेला आहे. तर हे मी आता तांदळाचं पीठ घेते. तांदळाच्या पिठाने भज्याला वेगळीच चव अशी येते आणि क्रिस्पीपणा पण खूप छान येतो. तर आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करूया, म्हणजे एकजीव करून घेऊया. छान असं एकजीव करून झाल्यानंतर मी आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. बघा तेल तापलेलं आहे. तर आपण तेल तापलं आहे की नाही हे पाहण्यासाठी एक भजा टाकून घेऊया. छान असं तेल तापलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता त्याच्यामध्ये एक एक करून अशी भजी टाकणार आहोत आणि फुल गॅसवरच टाकायचं. पूर्ण भजी टाकून झाल्यानंतर गॅस कमी करायचा, कारण मग फुल गॅसवरती छान असे फुलतात पण आणि असे क्रिस्पीपणा वेगळाच येतो भज्यांना. आता बारीक गॅसवरती छान भाजून घेणार आहोत आपण मस्त अशी भजी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि आता स्वीटकॉर्न बाजारात खूप आलेले आहेत. छान आता भाजून घेतलेले आहे. बघा तुम्हाला दिसतेच ना वरून किती क्रिस्पीपणा आलेला आहे त्याच्यात. मी अजून एकदा मी तुम्हाला दाखवते कसं छान असं भाजून घ्यायचं. छान असे भजी तयार झालेले आहेत. बघा किती दिसायला पण किती छान असे कुरकुरीत. तुम्हाला आता एक मी खोलून दाखवते आणि नक्की माझी रेसिपी बघून तुम्ही ट्राय करा आणि